15 तारखेनंतर अजित पवार बोलणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। निकाल लागल्यानंतर अखेर अजित पवार बोलले आणि अजित पवार म्हणाले की आमचे सगळे अंदाज चुकले। पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांनी दादांना नाकारल्यानंतर अजित पवार लगेचच बारामतीत पोहोचले आणि आपले काका शरद पवार यांची भेट घेतली। आता पुढे करायचं काय? दोघांमध्ये काहीतरी ठरलंय। पुण्याची कुस्ती कुणी जिंकली त्याचं उत्तर देणारा हा गुलाल। अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ या स्पर्धेत मोहोळच दादा ठरले। पुण्यानं धोबी पछाड दिल्यावर अजित पवारांनी थेट बारामती गाठली आणि गोविंद बागेत शरद पवारांची भेटही घेतली। निकाल असा लागेल की आम्हाला कुणाबरोबर जाण्याची वेळ येणार नाही असं म्हणणाऱ्या अजित पवारांची वाट निकालानंतर मात्र जास्तच खडतर झाली आहे। पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 27 जागा मिळाल्या आहेत, तर पिंपरी चिंचवडमध्ये 37 जागा। पुणे पिंपरीसह सगळ्याच महानगरपालिकांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी कमाल दाखवू शकली नाही। केवळ अहिल्यानगरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारली। पुणे आणि पिंपरीच्या निकालानंतर अजित पवार म्हणतायत, आमचे अंदाज चुकले। अरे बाबा, अजून 24 तास पण झाले नाही। काल 3 वाजता निकाल लागला, पहाटे काही विषय। त्याच्यामध्ये सगळे बसतील, आम्ही त्याच्याबद्दलची माहिती घेऊ, काय झालं, कसं झालं। एवढंच वातावरण मीडिया पण म्हणत होता की चांगलं वातावरण आहे, चांगलं वातावरण आहे। आमचे अंदाज चुकले तसे मीडियाचे पण अंदाज चुकले, पण ठीक आहे ना, मतदार राजा हा महत्वाचा आहे। त्यामुळे हा विजय सगळ्यांचा जो आहे तो पुणेकरांनी दिलाय, पुणेकरांनी जबाबदारी दिली आहे। आम्ही विजय म्हणतो, त्याला जबाबदारी म्हणतोय। ती जबाबदारी आम्हाला पुढच्या 5 वर्षात आमचे सगळे नगरसेवक, पुण्याचा महापौर असेल, बाकी पदाधिकारी म्हणून असतील, अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्याचा आम्ही विश्वास पुणेकरांना दिलाय। आता अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीच्या कामाला लागलेत। दोन्ही राष्ट्रवादी आगामी जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढवणार आहेत। आम्ही जिथे आहे त्याप्रमाणे एकत्रितपणे 12 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला लढवणार आहे। जिथे आपल्याला वाटलं की एकत्रितपणे लढत असताना काही ठिकाणी स्वतंत्रपणाने लढायचे आहे, मैत्रीपूर्ण अशा प्रकारची निवडणूक करण्याच्या संदर्भातली चर्चा झाली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा तर या महापालिका निवडणुकीत ऐतिहासिक पराभव झालाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तब्बल 21 महानगरपालिकांमध्ये भोपळाही फोडता आलेला नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सगळे मोठे नेते अपयशी ठरले। सांगलीत जयंत पाटलांना धक्का बसलाय। नगरमध्ये शरद पवार गटाची निराशाजनक कामगिरी झाली आहे। रोहित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळेंना आपापले गडही राखता आलेले नाहीत। हे सगळं पाहता अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊन करिश्मा करून दाखवतील अशी ताकद आता दोन्ही राष्ट्रवादींची राहिलेली नाही, असाच निकाल या महापालिका निवडणुकांनी दिला। निवडणुकीच्या निकालाआधी भाजपला अंगावर घेण्याची भाषा करणारे आणि भाजपवर सिंचनाचा डाव उलटवणाऱ्या अजित पवारांना आता मात्र जुळवून घ्यावं लागणार आहे। अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत आहेत। सत्तेत राहून अजित पवारांना भाजपशी जुळवून घेण्याशिवाय सध्या तरी पर्याय दिसत नाही, नाहीतर अजित पवारांची वाट अधिकच कठीण होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी,